निसर्गभान श्रवणमाला, आकार जीवनाला, पुस्तक अभिवाचन. लेखांक चौथा. लेखन दिलीप दादा. गेल्या लेखात शिक्षण कशासाठी याचा आपण विचार केला. तेच सूत्र धरून या भागात आपण पुढे जाऊया. जीवनाला आकार देण्याकरता माहिती आणि ज्ञान यांच्या पलीकडे असणारी एक शहाणीव आपल्यात विकसित होणं आवश्यक असतं. आणि आजच्या शाळा महाविद्यालयातून हे होणार नसल्यानं त्यासाठीचे प्रयत्न स्वतःच करावे लागतील ह्या मुद्द्यापाशी आपण आलो होतो. या शहाणीवेचा शैक्षणिक पात्रतेशी काहीही संबंध नसतो हे आपण प्रारंभीच लक्षात घेऊया. उच्च शिक्षण घेतलेल्यांनाच ही शहाणीव लवकर किंवा अधिक प्रमाणात निर्माण होऊ शकते असं काहीही नाही. अगदी निरक्षर माणसातही ती असू शकते किंवा निर्माणही होऊ शकते. किंबहुना उच्च शिक्षण हा या प्रक्रियेतला एक मोठा अडथळाच आहे असंही एक ढोबळ विधान करता येईल. याचं कारण असं की ही शहाणीव हा अंतःप्रज्ञेचा म्हणजेच इंट्युशनचा भाग असतो. नि प्रचलित शिक्षण पद्धतीत तर्कप्रज्ञेवरती म्हणजेच रॅशनॅलिटीवर अतिरेकी भर असल्यानं अंतःप्रज्ञा सुप्त, दुर्लक्षित, अविकसित अशीच राहते. जीवनाला योग्य आकार देण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक ही शहाणीव विकसित करायला हवी. म्हणजे नेमकं काय करायचं हे आपण आता थोडक्यात पाहूया. गेल्या लेखांकात आपण पाहिलं की अनेक मूलभूत प्रश्न आपण स्वतःला कधी विचारतच नाही. अशा काही प्रश्नांचा उल्लेख गेल्या वेळी केला होताच. पुढे त्यांची एक सविस्तर यादीच देत आहे, जेणेकरून आपल्या जगण्याचा सारा आवाका आपल्या विचारांच्या कक्षेतच येईल. प्रश्न पहिला. माझं शिक्षण केवळ पुढे अधिक पैसे मिळवून देणाऱ्या नोकरीसाठी आहे की जीवन सर्वांगाने विकसित व्हावं यासाठी? प्रश्न दुसरा. अर्थार्जन आणि उपभोग यांच्या व्यतिरिक्त माझ्या विकासासाठी मी काय काय करत असतो? प्रश्न तिसरा. अर्थार्जन आणि उपभोग यांची माझी पद्धती ही माझ्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर चांगले वाईट कोणते परिणाम करते? प्रश्न चौथा. शारीरिक स्वास्थ्य, मानसिक संतुलन, भावनिक विकास, बौद्धिक समृद्धी यांच्यासाठी मी निश्चयपूर्वक वेळ काढतो का? तो माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग बनेल हे मी कटाक्षानं बघतो का? प्रश्न पाचवा. डाव्या मेंदूच्या विकासावर सध्या अतिरेकी भर आहे. उजव्या मेंदूच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करून ते असंतुलन दूर करणं आवश्यक आहे हे लक्षात घेऊन मी तसे प्रयत्न करतो का? प्रश्न सहावा. एकाच्या किंवा दोघांच्या अर्थार्जनाचा कौटुंबिक जीवनावर, कौटुंबिक स्वास्थ्यावर कोणता परिणाम होतो आहे? आपला जोडीदार, मुलं, घरातले अन्य नातेवाईक यांच्याशी आपले संबंध कसे आहेत? प्रश्न सातवा. माझं अर्थार्जन आणि उपभोग यांचा समाजाशी असणारा संबंध कसा आहे? माझा अर्थार्जनाचा मार्ग आणि प्रमाण अन्य समाज घटकांचं शोषण करणारे आहेत का? अर्थार्जनाचा मार्ग माझा नैतिक आहे का? क्षमता असल्यानं अधिक पैसे मिळवताना समाजातल्या कित्येकांना प्रामाणिक कष्ट करूनही किमान आवश्यक एवढाही मोबदला मिळत नाही याची जाणीव मला असते का? अर्थार्जनाला काही एक उच्च सीमा असावी असं मला वाटतं का? ही रेषा माझी मीच ओढायची की सरकारनं लादायची? प्रश्न आठवा. समाजातले दुर्बल, वंचित, आर्त, विपन्न, संकटग्रस्त यांच्याप्रती माझं काही कर्तव्य आहे असं मी मानतो का? मिळकतीचा ठराविक हिस्सा मी त्यांच्यासाठी खर्च करतो का? त्यांच्यासाठी मी वेळ देतो का? प्रश्न नववा. एक नागरिक म्हणून राष्ट्राप्रती माझी काही कर्तव्य असतात, त्यांचं पालन मी करतो का? प्रश्न दहावा. नवरा आणि बायको या दोघांनीही अर्थार्जन करण्यामुळे दुप्पट पैसे घरात येतात. ते मूलभूत गरजांची पूर्तता करण्यापुरते असतात की अधिकाधिक चैनीचं जीवन जगण्यासाठी? पती पत्नी मिळून आपण याचा विचार कधी करतो का? अशानं वाढणाऱ्या सामाजिक विषमतेचं भान आपल्याला असतं का?
एकाच कुटुंबातल्या दोघांनी नोकऱ्या व्यवसाय करण्यामुळे काहींना रोजगारापासून वंचित राहावं लागतं याची जाणीव आपण ठेवतो का? प्रश्न 11. आपलं अर्थार्जन आणि उपभोग यांचे पर्यावरणावरही परिणाम होत असतात. याची जाणीव आपल्याला असते का? निसर्गातली संसाधनं, ऊर्जा मर्यादित आहेत. ती फक्त पैसेवाल्यांसाठी नसून सर्वांसाठी आहेत. ह्या सर्वांमध्ये पशु, पक्षी, जलचर, सूक्ष्मजीव यांचाही समावेश होतो याची जाणीव मला आहे का? माझे अतिरेकी उपभोग आणि संचय ह्यामुळे त्यांचे अधिवास उद्ध्वस्त होतात, प्रजातीच नाश पावतात. ह्या हानीचं भान मला आहे का? प्रश्न 12. मानवी जीवन ध्येय जाणीवेचा विस्तार हे आहे. हे मला ठाऊक आहे का? त्यासाठी आवश्यक असणाऱ्या देहधारणेसाठी उपभोग हे साधन मात्र आहेत. ते जीवनाचं ध्येय नव्हे हे मी जाणतो का? अशा तऱ्हेचे प्रश्न स्वतःला विचारण्यातूनच माहिती आणि ज्ञान यांच्या पलीकडची एक सजगता, सहानुभूती, संवेदनशीलता आपल्यात विकसित होऊ लागते. पण हे प्रश्न फक्त एकदाच विचारून भागत नाही. हे सातत्याने स्वतःला विचारत राहावे लागतात, जिला कंटिन्युअस असेसमेंट म्हणतात. ती नियमितपणे करत राहावी लागते. जीवनाचं ध्येय निश्चित करण्यासाठी तर हे प्रश्न उपयोगी आहेतच, पण त्यातून जीवनाची जी दिशा, जो मार्ग निश्चित होतो, त्यावरूनच आपली वाटचाल चालू आहे ना याची खात्री करून घेण्यासाठी हे सततचं आत्मपरीक्षण आवश्यक असतं. तुमच्यापैकी काहींच्या मनात असा एक प्रश्न निश्चित येईल की इतका व्यापक विचार करण्याचं कारणच काय? माझ्यापाशी बुद्धिमत्ता आहे, तिच्या जोरावर मी उच्च शिक्षण घेतलं आहे किंवा घेणार आहे. त्याच्या बळावर चांगली नोकरी मी मिळवली आहे किंवा मिळवणार आहे. त्या पैशातून मी मजेत चैनीत जगणार आहे. हे करताना फार तर कुटुंबाचा विचार मी करीन, पण समाज, राष्ट्र, पर्यावरण यांचा पदोपदी क्षणोक्षणी विचार करण्याचं कारणच काय? त्याचं कारण असं आहे की हे सगळे घटक स्तर परस्परांशी जोडलेले आहेत. ते परस्परांवर चांगले किंवा वाईट परिणाम करत असतात. त्यांचा सुटासुटा म्हणजेच इन आयसोलेशन विचार करताच येत नाही. एकात्मपणेच तो करावा लागतो. कोणाचंही व्यक्तिगत जीवन हे पूर्णांशानं व्यक्तिगत कधी नसतंच. कौटुंबिक स्थिती, सामाजिक स्थिती, राष्ट्राची, पर्यावरणाची स्थिती यांचा परिणाम व्यक्तीवर होतच असतो. ही स्थिती जर वाईट असेल तर कोणाचंही व्यक्तिगत जीवन सुखासमाधानाचं असूच शकणार नाही. त्यामुळेच आपल्या जीवनाला सुयोग्य आकार देताना अन्य सर्व स्तरांवरची सुस्थिती सुनिश्चित करणं ही आपलीच जबाबदारी ठरते. म्हटलं तर हा व्यापक स्वार्थच आहे, पण हरकत नाही. त्या स्वार्थापोटी सर्व स्तरांवर सुस्थिती निर्माण होत असेल तर ती भलीच गोष्ट आहे. त्या स्वार्थातून परम अर्थ आपोआपच साधला जाणार आहे. इथपर्यंत आपण आपल्या जीवनाचं ध्येय आणि त्या दृष्टीनं जीवनाला देण्याचा आकार या संबंधी काही चिंतन केलं. पुढच्या लेखापासून आपण ह्याचे व्यावहारिक तपशील सविस्तर पाहणार आहोत. वर जे प्रश्न दिले आहेत त्यापैकी तिसऱ्या प्रश्नापासून हा विचार सुरू होईल. ते लेखन पौर्णिमा करणार आहे.